पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस सातत्यानं वाढतानाच आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 फेब्रुवारीच्या रात्री 2 मित्रांमधला एक वाद एवढा विकोपाला गेला की एका मित्राने दुसऱ्याच मित्रावरती कोयत्याने वार केले। 2 फेब्रुवारीच्या रात्री धनकवडी चौकातील त्रिमूर्ती चौकामध्ये हा सर्व प्रकार जो आहे तो CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। जुन्या मैत्रिणीला फोन केल्याच्या वादावरून हा सर्व प्रकार घडला। आदित्य कांबळे 21 वर्ष वय असलेल्या या तरुणावरती चेतन चव्हाण नावाच्या त्याच्याच मित्राने रसवंती ग्रहावरती असलेला जो कोयता आहे तो कोयता घेऊन त्याच्यावरती वार केले आणि तो आदित्य कांबळे जो आहे त्या सर्व प्रकारामध्ये गंभीररित्या जखमी झालेला आहे। सध्या दवाखान्यामध्ये ICU मध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। मात्र ह्या सर्व गुन्ह्याची जी नोंद आहे ती भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये ह्या गुन्ह्याची नोंद झालेली आहे। हा जो सर्व प्रकार आहे तो अगदी धक्कादायक मानला जातो, कारण की पुण्यामध्ये सातत्यानं कोयता गँग असेल किंवा गुन्हेगारी सातत्यानं वाढत आहे। मात्र मैत्रिणीला कॉल करण्याच्या या सर्व प्रकारावरून हा सर्व प्रकार घडला। हा सर्व प्रकार एवढा धक्कादायक आहे की हा जो तरुण आहे तो या तरुणावरती अगदी कोयत्याने सपासप वार करत आहे। हा सर्व प्रकार अगदी अंगावरती शहारे आणणारा आहे। याच्यावरती कुठेतरी अंकुश लागला पाहिजे यासाठी पोलीस सर्व प्रकाराची तपास जो आहे तो पुढे करत आहेत। मात्र ज्याने हा वार केला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, त्याच्यावरती गुन्ह्याची नोंद सुद्धा केलेली आहे। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TVNine मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।